पेक्षा एक बरा, डॉट बॉल पेक्षा एक सिंगल बरी. कट केला, एक सिंगल आली आहे कोणाच्या बॅट मधून, तर प्रवीणच्या. स्ट्रायकर इनला हरीश. कट केला, चेंडूला उडवलाय इनसाइड आउट. चेंडू निघून चाललाय कव्हर सुपरच्या बाहेर. चौकार. झाले 4 धावफलकावर 5. दिली गोलंदाजांना भूल, झाली दंडी गोल. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. हरीशचा पत्ता कट केला गेला या ठिकाणी प्रसिकच्या माध्यमातून. पहिला गडी बाद. टीम मानवली संघाला बसला पहिला हादरा धक्का. एक समीकरण आम्ही सातत्याने कोणत्याही व्यासपीठावर सांगत असतो. 6+3 9. ज्या ज्या खेळाडूंच्या जर्सी नंबरची टोटल 9 आहे ते खेळाडू किती यशस्वी आहेत तुम्ही पाहू शकाल. 63 सूर्यकुमार यादव. 6+3 9. रोहित शर्मा 4+5 9. विराट कोहली 1+8 9. त्यानंतर अजून एक एबी डिव्हिलियर्स 2+7 9. असे काही खेळाडू आहेत की ज्यांचे जर्सी नंबरची टोटल 9 आहे ते आपल्याला खूप यशस्वी होताना पाहायला मिळालेत. जाऊया पुन्हा एकदा नेक्स्ट बॅटर. त्या ठिकाणी भावेश पहिला चेंडू फेस करेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. यावेळी संपर्क चांगला झाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील. डिरेक्ट हिट तर झालंय. 1 brings 2. 1 होती तिथे मिळतील 2. तिसरीचा प्रयत्न. अरे बापरे, त्या ठिकाणी चेंडूची शोधाशोध झालीये पार. पंचांनी तर काय असूनही दाद दिलेली नाहीये. जोरदार अपील तर झाली. मला वाटतं त्या ठिकाणी कानोल टीम या क्षणाला विचार करत असेल. 1 brings 3. 1 होती तिथे आले 3. नक्कीच कुठेतरी रणनीती चुकली आहे. चेंडू कलेक्ट करणं पहिल्यांदा गरजेचं असतं मित्रांनो. आपण चेंडूला पुन्हा एकदा तिकडे जाऊ दिलं आणि याच गोष्टीचा फायदा नेमका दोन्ही बॅटर्सने घेतला. 3 धावा धावफलकावर. 8 धावा झाल्यात धावफलकावर आतापर्यंत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगला फटका सजवलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. काढलाय मॅप. तिथे पाहायला मिळतो गॅप. चौकार. आणखी एक त्याच दिशेला चेंडू चाललाय. कॉपी पेस्ट केला गेलाय. चौकार. चेक. नक्कीच या ठिकाणी काकडपाडा गावचे नितीनजी घागस साहेब नक्कीच दुपारच्या वेळेस आज या स्पर्धेमध्ये वेळेस वेळ काढून आले त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद दादा. नक्कीच काकडपाडाचं ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात या पर्व पहिल्यामध्ये आपलं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. क्या बात आहे फजल सर. ज्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले, बॅटरनं मात्र गॅप काढला. बॅटरनं आपलं क्षेत्र निवडलं आणि पाहता पाहता त्या झोन मधून 2 चौकार वसूल केलेत. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी. 16 धावा धावफलकावर. 1 गडी बाद टीम मानिवली संघाच्या. कोण जाईल तिसऱ्या राऊंडला प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर. चेंडू निघून चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. मागच्या 3 चेंडू आले 3 चौकार. डीजे. Fly 20 on scoreboard, losing 1 wicket.
टीम मानिवली. पुढचा चेंडू दिशा भरकटली. या 3 चौकोनांनी दिशा भरकटली आहे. त्या ठिकाणी ओमकार, मागच्या सामन्यात चांगली कामगिरी झाली होती ओमकारची आणि त्या ओमकारच्या नावापुढे आमच्या फजल शेख यांनी ओमकार तारमळेचा थोडक्यात इतिहास सांगितला की सनरायझर्स हैदराबाद संघानं विकत घेतलेला खेळाडू मिनी ऑक्शन मध्ये ओमकार तारमळे. कट केला आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक असतील, वन बाउन्स न चेंडूला पकडतील, फेकी करतील, सिंगल येईल मला वाटतं त्या ठिकाणी. येस, एका सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 22 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. काय हाणामारी झाली आहे. पहिल्या षटकात 16, या षटकात आतापर्यंत 6 धावा वाचवायला लागतील कानूळ बी, नाहीतर हे स्कोर कार्ड खूप मोठं होईल आणि चेज करणं कदाचित खूप कठीण होऊन जाईल. नेक्स्ट बॉल. कट करायचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर होता, स्लाइस करायचा होता, पॉइंटला टार्गेट केलं होतं, मग तो चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. या ठिकाणी कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. ओमकारनं थोडंसं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरचा चौका, त्यानंतर आला वाईड, म्हणजे जेलेपे नमक पाहायला मिळाला आणि एक सिंगल आणि यात डॉट. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर, चेंडू गेलाय हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. वन बाउन्स नो मॅन्स लँड मध्ये 3-3 क्षेत्ररक्षक आणि 3-3 धावा मला वाटतं त्या ठिकाणी मिळतील. 3 तिगडा काम बिगडा. 3-3 क्षेत्ररक्षक गेले, झेल तर झाला नाही, उलट 3 धावा त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला देत असताना असं 2 वेळा घडलंय. पहिल्या षटकात देखील 3 धावा आल्या होत्या आणि या षटकात देखील 3 धावा आल्यात. तिथे 4थ्या चेंडूवर आणि इथे 5व्या चेंडूवर. ओमकार पुन्हा एकदा जातोय. दुसरं षटक किती महागडं ठरते पाहूया. पहिलं तर महागडं. हाफ ट्रॅकर, चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न झाला आणि आज बाईच्या रूपाने एक सिंगल देखील घेतली आहे. मी म्हटलं ना, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. डॉट चेंडूपेक्षा एक सिंगल घेतलेली बरी आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचते 25 धावांवर. 25 रन्स. क्या बात आहे, व्हाट अ बॅटिंग. दुसरं हॅलो या ठिकाणी चेक. हॅलो हॅलो. नक्कीच त्या ठिकाणी लॉंग ऑनला थोडी मिसफील्ड झाली. जिथे 1 होती तिथे मिळालं 4. धावफलकावर 30 धावा. 30. 15च्या सरासरीनं पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 14, एक गडी बाद 30. टीम ओमकार स्पोर्ट्स मानवी संघाच्या चेक. नक्कीच या ठिकाणी काकडपाडा गावचे शिक्षक नितीनजी घागस साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचे यथोचित मान सन्मान केले जाईल. मी विनंती करतो नितीनजी घागस साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जगदीशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरांचा यथोचित मान सन्मान केले जाईल. नक्कीच ह्या गावचे गुरुवर्य शिक्षक त्यांचा यथोचित मान सन्मान. नक्कीच या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच माहेरची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेटवस्तू म्हणून एक आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन नक्कीच मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद दादा, आपण आलात. सर आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 12 चेंडूत तब्बल 30 धावा. 15च्या सरासरीनं टीम मानवली संघाच्या खात्यावर. आता मात्र नावे गावच्या एंडनं गोलंदाज साहिल येतोय आणि स्ट्रायकर एंडला भावेश. साहिल टू भावेश. नेक्स्ट बॉल. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. साहिल टू भावेश. 30 धावा आतापर्यंत. फुल टॉस केलाय स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू लॉंग लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल.
31 धावा. आक्रमण दोन्हीकडून होत असेल तर मित्रमंडळीला खूप साऱ्या धावा येतील, कारण इथून पुढे अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटर भरपूर मागे आहेत आणि इथून पुढे प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जाईल. एक 50 धावांपर्यंत जातील का टीम मानिवली. हो, चांगला कट केला ऑन साइडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी जीवनदान मी म्हणेल. हा थ्रो कुठेतरी वाईट आलाय. थ्रो महत्वाचा आहे. स्टंपवर अटॅक केला असता तर यावेळी मला वाटतं बॅटर प्रवीण धोक्यामध्ये आला होता. पुढचा चेंडू कट केलाय, चाललाय चेंडू हवाई सफरीवर, ये हुई ना बात. इथे काय घडले बघा, सफर अर्ध्यातच थांबवली गेली आहे. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला आणि खेळ संपलाय. बॅटर भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. तन्मय ऑन दी राइज, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. तन्मयच्या बॅट मधून आला आहे त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेला षटकार. मला का संघ नायकानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय त्याचं उत्तर तन्मयनं मला वाटतं त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर दिलंय. ठोकलाय षटकार धावफलकावर. 38 रन्स, 38 धावा. या षटकारानं खऱ्या अर्थानं खूप फरक पडणार आहे. 50 ते 55 धावांपर्यंत जर हा टीम मानवली गेली तर थोडस अवघड लक्ष असेल टीम कान्होळ बी संघासाठी. इथून पुढे धावा वाचवाव्या लागतील मित्रांनो कान्होळ बी, नाहीतर हा सामना तुमच्या हातातून खूप दूर निघून जाईल. तन्मय त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ठोकल्यात 6. दुसरा चेंडू कट केलाय चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फाईनला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडूला थांबवले, फेकी केली. एक सिंगल थांबत नाहीयेत मित्रांनो, सिंगल थांबवावे लागतील. दडपण निर्माण करावं लागेल. दडपण पडला तर आणि तरच कमबॅक होईल, नाहीतर अशाच धावा लुटल्या जातील. धावफलकावर 39. अजूनही 2 चेंडू या षटकातील एकच चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू. फुल टॉस आले होता मात्र फायदा तेवढा मिळाला नाही. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांती 13च्या सरासरीनं 39 धावा धावफलकावर. एक षटक शिल्लक आहे. जर 13ची सरासरी मेंटेन राहिली तर 52 धावा आम्हाला इथून पुढे प्रोजेक्टेड स्कोर मध्ये पाहायला मिळतील. 52 बट स्टील सी व्हॉट आपण नेक्स्ट काय होईल पाहूया. 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील. गोलंदाजी मार्कवर साहिल, एका नावाचे 2 गोलंदाज आहेत. तुम्हाला 3च गोलंदाज इथे वापरायचे. त्यातला साहिल घोरड हा आणखी एक गोलंदाज या टीम मध्ये आहे. टीम कान्होळ बी. चला थोडा वेळ वाचवा मित्रांनो तुम्ही. मोमेंटम थोडासा ब्रेक होतो बॅटर्सचा. नियम पाळला पाहिजे. आपण लगेचच पुढच्या गोलंदाजाला निवडून सुरुवात केली पाहिजे. स्ट्रायकर इनला तन्मयच्या बॅट मध्ये आल्या तर एक षटकार, एक सिंगल. चेंडू उडालाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
प्रेस करतोय तन्मय. खरं तन्मयच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. क्या बात आहे. संघनायकाचा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरवतोय तन्मय. त्या ठिकाणी आणखी एक 6 धावफलक जाऊन पोहोचले. 45 रन्स. पुन्हा एक चांगला फटका सजवला. यावेळी फटका फसलाय. क्षेत्र त्या ठिकाणी चेंडू खाली येतात. वेल जज कॅच. तन्मय बॅक टू दी पवेलियन. धक्का दिलाय. पहिला चेंडू सीमापार. यावेळी मात्र फलंदाज मैदानाबाहेर. कारण जितक्या धावा जास्त होतील स्कोरबोर्डवर तितका मजा येईल सेकंड इनिंग पाहायला. एक टीम जाऊन पोहोचले तिसऱ्या राऊंडला. ती टीम आहे कोलठण. या दोन मधली कुठली टीम जातीये त्या ठिकाणी पाहूया. म्हसा यात्रा कोण भरवतोय. उद्या म्हसा यात्रा तर आहेच, शिवाय या मैदानावर देखील यात्रा भरेल. फायनल डे संडे अर्थात फन डे. कोणती टीम असेल आज 8 पैकी जी उद्या संध्याकाळी या ठिकाणी येणार आहे. कोणाला मिळेल तिकीट उद्याच्या सेमीफायनलचं. येस साहिल घोरड अंतिम षटक हाताळते. हाफ ट्रॅकर फसवले मला वाटतं. यस पंच दोन्ही हात जमिनीला समांतर आले. अवांतरची धाव जोडली जाईल धावफलकावर. 46. मात्र हा देखील फटका तितकाच बहारदार. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रोजेक्टेड स्कोरच्या पुढे गेली टीम मानिवली. कमबॅक केले. शोल्डर डाऊन झालेत कानोल बी संघ. पाहिलं तर खूप साऱ्या प्लेयरनी कमरेवर हात ठेवलेत. आम्ही कमरेवर हात कधी ठेवतो जेव्हा आम्ही हताश होतो, निराश होतो. सफल गॅप मधून चेंडू चाललाय. थांबवणं शक्य नाहीये. यावेळी रिजन निवडलाय. कव्हर रिजन मधून गॅप मधून चेंडू गेलाय. चौकार. या चौकारासह 58 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 59 धावांचं लक्ष दिलंय ते टीम कानोल बी संघाला. हे आव्हान होईल चेस की होईल डिपेंड. जाऊया ऐकूया सेकंड इनिंग की कहानी हमारे साथी समालोचक फैजल शेख सर की जुबानी. थँक्यू सो मच. थँक्यू सर. हेमंत सर. नक्कीच खूपच सुरेख अशी मॅच. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. तशी मॅचला सुरुवात होईल तत्पुरता डीजे ऑपरेटर थोडी संधी देऊया. डीजे ऑपरेटर वाजवा थोडं गाणं, संगीत हिंदी गाणं तुमच्या डीजेच्या साऊंडच्या माध्यमातून.
नक्कीच काकडपडा चषक 2026 चा थरार आज रंगलाय या नगरीमध्ये. सर्व क्रिकेट प्रेमींचा आज थरार आपण पाहतोय आज या नगरीमध्ये. आणि नक्कीच क्वार्टर फायनलची मॅच यातील जो संघ विजय होणार तो थेट क्वालिफायची मॅच खेळणार. पाहूया 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे 59 धावा या कशा केल्या जातील हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. विश्वास आणि त्याच्या संगतीला फलंदाज साहिल. विश्वासावर भरपूर विश्वास आहे संघाचा म्हणून विश्वासला सलामीसाठी पाठवलेला आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज हरीश. स्ट्रायकिंगला विश्वास, नॉन स्ट्रायकिंगला समाधान आणि गोलंदाजी ट्रॅकवर हरीश पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. बघूया पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल आला आणि पहिल्या चेंडूला सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली चेंडूने निघून जातो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. आजी माजी सर्व काकडपाडा गावचे उपस्थित नागरिक यांना विनंती आपण आलात तर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल का आपण स्टेजवर या आणि स्टेजवर मॅचचा आनंद घ्या. पुढचा चेंडू उडवला आकाशालगत. नो लुक शॉट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जज करतोय. अनसक्सेसफुल झेल पाहायला भेटला पण बघता बघता या ठिकाणी 2 धावा जे मात्र कंप्लीट केल्या जातात. पहिला चेंडू दौडला होता, दुसरा चेंडू आकाशालगत चेंडू गेला होता पण मात्र नजर हटी, दुर्घटना घडली. त्याच प्रकारे थोडीशी नजर चुकली, अंदाज चुकला, झेल सुटला आणि जीवनदार भेटला. पाहूया प्रथम पारितोषिकाचा विचार केला मान्य श्री हरीजी जाधव साहेब, जनाराम भोईर साहेब यांनी मात्र 51,000 रुपयाचं पारितोषिक दिलं. पुढचा चेंडू या ठिकाणी यष्टी रक्षक आहे, चुकी होणार नाहीये कारण की यष्टी रक्षक म्हणजेच एक नावाजलेला फलंदाज, गोलंदाज आणि सगळी गुण असलेला खेळाडू म्हणजे यष्टी रक्षक असतो आणि तो मात्र झेल सोडतच नसतो. त्याने मात्र झेल टिपला, फलंदाज होता बाद होतोय. पहिला धक्का लागला या ठिकाणी. बस एकच डायलॉग, क्रिश का गाना सुनेगा, सुनलो. नक्कीच जिथे तिथे पाहतोय प्रत्येकाच्या स्टेटसवर, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच, छोटे छोटे मुले सुद्धा तेच म्हणतात आणि तो मात्र डीजे अपडेटच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळालं. बोललो आज ऐकायला भेटते की नाही डीजे वालेकडून, पण भेटला तो दुपारच्या सत्रामध्ये. नवीन आलेला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज, लेग साईडला माराच्या नादामध्ये वेगावर स्वार चेंडू होता, परफेक्ट मिडल ऑफ झाला नाही चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला भेटत. गोलंदाजाला माहित आहे फलंदाजी लाजवाब झाले. 4 षटकामध्ये तब्बल 59 धावा करायचे. पहिल्या षटकामध्ये जेवढा कमी धावा देईल ना त्यानंतरचे जे 3 षटक येतील आमच्या गोलंदाजाने तेवढ्याच जास्त धावा राहतील या विचारानुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला आणि लगेच धक्का बसला. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाजाचं नाव प्रशिक, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रशिक मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली 2 वर 2 अशी मात्र पाहतो आपण. पुढचा चेंडू हलकासा कट केलाय, ऑफ साईडचे क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा
लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, पण एक धाव मात्र कंप्लीट केली धावाने. संघाची धावसंख्या स्कोर बडू लागलेत मात्र कानोल संघाची धावसंख्या 3. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकाचा विचार केला 3 धावा देऊन 2 गडी बाद केलं तर मध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल षटक जे मात्र पाहायला मिळालं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो आपल्याला पाहायला मिळेल. भावेश. मेजर जरा आपण प्रॅक्टिस थोडं लांब करायचे, मैदानामध्ये मॅच चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. 59 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण पार पडतील तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. 18 चेंडू 56 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे चेंडू टाकेल. पहिला चेंडू या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी लावली अपील करीत होत्या, पण या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पण रिव्ह्यू घेतला पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पूर्णपणे चेक केला जाईल हा फलंदाज बाद आहे की नाही. नक्कीच पूर्ण दृश्य चेक केलं जाईल या ठिकाणी आणि तडंबरच्या भूमिकेमध्ये जगदीश दादा आहेत ते मात्र चेक करतात. पूर्णपणे OUT आउट, फलंदाज बाद. बाद होत तर मात्र नवीन फलंदाज साहिल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चांगली फिल्डिंग. पुढचा चेंडू, हा चेंडू लोवर फुल चेंडू होता, आकाशाला उडवला क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न केला. पण 2 धावा कंप्लीट गेल्यात. चेक करायचं पूर्णपणे डिसिजन काय चेक करायचे पहिले या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानंतर मग या ठिकाणी प्रेक्षकांना विचारलं जाईल आणि मग त्यानंतर जे असेल ते दिलं जाईल. कोणावर अन्याय होणार नाहीये. थांबा दादा, चेक केला जाईल. हा चेंडू आउट ऑफ द फार, षटकार आहे नक्कीच. आणि आताचे नियम सुद्धा आहेत, षटकाराच्या बाहेरून जर आतमध्ये उडी घेतली तरी षटकारच आहे. कारण की तुम्हाला टेनिस क्रिकेटचे अजून भरपूर नियम सांगायचे माहित नाहीयेत, कारण की काही खेळाडू काय करतात पहिले बाहेर जातात आणि त्यानंतर उडी घेतात. आता हा नेम गेला मित्रांनो. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी आपला पुसारा फुलवलाय. फलंदाजाची विकेट घेतली गेली आहे. ज्या फलंदाजाने षटका ठोकला त्या फलंदाजाला बाद केलेला आहे.
गोलंदाजाने 2 चेंडू भीमर टाकले, आपण तिसरा लगेच गोलंदाज चेंज करतो, तो नेम सुद्धा बदललेला आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फाटका सजवलेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकी होते आणि या ठिकाणी पाहायला भेटतंय पुन्हा एकदा जगदीश सर हिलो मत डुलो मत वापिस खडे रह के आके देखो थर्ड अंपायर. जगदीश सरांचा टर्न बसायचा आला का आमचे सर त्यांना बसून देत नाही, कारण की लगेच रिव्ह्यू रिव्ह्यू रिव्ह्यू. OUT आउट, फलंदाज बाद आहे. चला रनआउटची विकेट पुन्हा एकदा. धन्यवाद. नक्कीच आता म्हशाची यात्रा संपल्यानंतर म्हशाचं मैदान सुद्धा चालू होईल, कारण की शर्यत शौकीन पण भरपूर आहेत या मुरबाड परिसरात. क्रिकेट प्रेमी आहेत तेवढे शर्यत शौकीन आहेत, कारण की आता ट्रेंडिंगला हे दोनच ट्रेंड आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा हल्दींचा मग कार्यक्रम चालू होईल, मग लग्न ना, मग कपडे घ्या ना, ह्या ना, मग गाड्या ना, मजा सगळीकडे लक्ष असो. पण आता क्रिकेट आणि बैलगाडा याच्यावर भरपूर लक्ष. नवीन आलेला फलंदाज सूरज, पाहूया धावसंख्या तिथे स्थिरावली, धावसंख्या 10. पुढचा चेंडू सूरजसाठी उडवला आहे, हलक्या हाताने खेळू काढला, क्षेत्ररक्षक दूरवर राहिला, थोडासा फॉर्मलिंग झाला, धावत पलट झेल घेण्याच्या नादामध्ये हाताला चेंडू स्पर्श झाला, चेंडू धरतीला दान होतोय, तत्पुरता एकच धाव. जीवनदान भेटलाय फलंदाजाला, 59 करायचे जीवनदान भेटलाय, त्याचा पुरेपूर फायदा करेल की काय पाहूया. 11 धावा स्कोअरबोर्डवर. पुढचा चेंडू, हा चेंडू ऑफ साइड पिचिंग चेंडू पाहायला भेटतोय, चांगला चेंडू, लाईन अप अप्रतिम आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकांचा विचार केला, फक्त आणि फक्त धावा आल्या तो 11 धावा. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. बारा चेंडू आणि आता 12 चेंडू मध्ये करायचे धावा 48 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो, नाव लेन करून आता गोलंदाज मयूर रोहित शर्मा स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. आठच धावा दिल्या त्या षटकामध्ये आणि गडी बाद केले 3, त्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात 2 आहेत. पहिला चेंडू दांडी गुल, फलंदाज गुल, त्रिफलाचित केलाय, परफेक्ट यॉर्कर टाकून चेंडू आणि त्या चेंडूवर मात्र बाद केलाय फलंदाजाला मयूराने समीराला. गोली नाही मारली जात, पण ह्या ठिकाणी गोलंदाजाचे ब्रह्मास्त्र टाकले जातात. परफेक्ट यॉर्कर चेंडू, त्याला माहित आहे या चेंडूवर एक तर दांडी गोल नाही तर निर्धाव चेंडू, आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. नवीन फलंदाज स्वप्नील, हा चेंडू मात्र सोडून दिला जातो आणि स्वप्नीलचा टान्स पाहिला तर अप्रतिम टान्स आहे, पूर्णपणे एक सीझन खेळाडूचा ट्रान्स असतो ना त्याच प्रकारे. हा चेंडू नक्कीच हलकासा कट गेलाय, स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, कुठली धाव नाहीये.
फलंदाजीचा विचार केला, चांगली फलंदाजी झाली. गोलंदाजीचा विचार केला, आतापर्यंत गोलंदाजांनी खूप सुरेख गोलंदाजी केल्या. पहिले षटक हारेशने टाकलं, फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलं. त्यानंतर भावेशने 8 धावा दिल्या, 2 रनआउटच्या स्वरूपात आणि 1 गडी बाद केला. म्हणजे जे 3 विकेट त्याच्या षटकामध्ये आल्या. आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी मयूर आला, त्याने सुद्धा विकेटने सुरुवात केली. एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या फक्त 13 धावा ज्या मात्र स्कोअरबोर्डवर लागल्यात. 59 धावांचं टार्गेट आहे आणि 13 धावा आपण स्कोअरबोर्डवर पाहतोय. पुढील चेंडू उडवलाय, पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच धाव. फलंदाजांना मात्र आक्रमण धाडस करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा भरपूर आहेत, करायचे त्या मात्र आपल्या संघाला जिंकण्यासाठी. एकेरी दुहेरी धावांवर लक्ष आता थोडं कमी द्यावं लागेल. फक्त आता बॅटीतून एकच मनामध्ये विचार असेल, षटकार आणि चौकारांच्या वर मात्र बोलीभाषा करावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी कट लागली होती, पण या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये, पण कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू आहे. नक्कीच 2 कॅच अप्रतिम टिपल्या या यष्टीरक्षकाने आणि आता मात्र थोडीसा झेल सुटलेला आहे. थोडीसे फास्ट चेंडू होता, हाताला चेंडू ग्रासवून चेंडू मात्र धरतीला दान झालाय. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू. षटक क्रमांक 3 सुद्धा कंप्लीट होत आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय मयूर. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. टीम कानल संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. 6-36 मारले तरी संघ विजय होऊ शकत नाहीये. 45 करायचे. पाहूया. आणि तो विक्रम मात्र यावर्षी शहापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा धर्मवीर चषक शहापूरचा वर्ल्ड कप त्या वर्ल्ड कप मध्ये पाहायला मिळालं. मागील वर्षामध्ये श्रावण डोंगरे यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले होते आणि यावर्षी अक्षय अधिकारी याने पहिल्याच दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज आला तन्मय आणि पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. तन्मयच्या माध्यमातून सुद्धा ती सुरुवात निर्धाव चेंडूची आणि पुढचा चेंडू सुद्धा. आता मात्र या ठिकाणी पंच मोठा पिसारा फुलवतात, म्हणजेच व्हाईट चेंडू आहे. नक्कीच पावसाला सुरुवात होते त्यावेळेस मोहर ज्या प्रकारे थुईतून असतात पिसारा फुलून, त्याच प्रकारे पंचांनी सुद्धा विसारा फुलवला. हलकासा कट केला, हिट विकेट पाहायला भेटतंय. स्वतःच पाय आपण या ठिकाणी स्टंपाना लावला, म्हणजे मागून इशारा आला होता खेळाडू कक्षामधून. तो इशारा मला सुद्धा समजला होता आणि त्या खेळाडूला सुद्धा समजला. मोहर आवाज करतात पावसाळ्यामध्ये, त्याच प्रकारे या ठिकाणी आवाज झाला मागून आणि त्याने लगेच समजलं का आता मला आउट व्हायचे, दुसऱ्या खेळाडूला सुद्धा चान्स देऊ दे. म्हणजे प्रत्येक इशारामध्ये समजतात. अनेक इशारे आहेत. ओहो, हेलिकॉप्टर उडवला होता. नक्कीच उमेश मैदानामध्ये आला आणि उमेशच्या माध्यमातून काय शॉट होता तो. नक्कीच महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. नक्कीच यंगस्टर खेळाडू आहे मात्र आणि त्याच्या माध्यमातून फटका पहा. ओहो, रिप्लाय सुद्धा दाखवतो तोच का असा मी मारला. पुढचा चेंडू. आता मात्र लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, कुठली धाव नाही. त्याला माहिती आहे भरपूर धावा करायचेत, पण मैदानाच्या आतमध्ये चेंडू माझ्या बॅटीला मला सुद्धा लावायचेत. या मॅच मध्ये लावले तर पुढच्या मॅच मध्ये चान्स देतील, हा विचार असेल त्याचा सुद्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता क्षेत्ररक्षक आलाय आणि तो मात्र या ठिकाणी चुका करतो. पुन्हा एकदा झेल सोडलाय. फक्त आता आमचा स्कोरर मित्र गोल 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 लिहून ठेवतो, त्याला माहिती आहे निर्धाव चेंडू आहेत. हा, ती दिसते दादा, वेगळी स्टाईल आहे त्याची बॅट धरायची. ते सांगणारच होतं आदल्या बॉलवर, पण त्याचा हेलिकॉप्टर पुन्हा एकदा मला पाहायचा होता, पण त्याच प्रकारे चेंडू टाकले नाहीयेत. आणि अशा प्रकारे 2 संघाच्या माध्यमातून सेकंड राऊंडची मॅच अप्रतिम झाली. नक्कीच जे हनुमान कानोल त्याला फाईट करणारा संघ होता ओमकार स्पोर्ट्स मानव